हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी हरी जय जय राम हरी जय जय हरी 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 जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम हरी जय हरी जय हरी जय जय राम हरी जय 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 राम हरी 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 जय जय राम हरी जय राम लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी भाजनी तो हा विठ्ठल भजवा भजवा तो हा विठ्ठल भजवा
चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय संत चरण रज लागता सहज जमलं तर टाळी वाजवा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय प्रेम दाटे नैलिनीर जोडले कंठी प्रेम दाटे नैलिनीर जोडले हृदयी प्रगटे राम रूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपदे आवडी मग राम नामे उपदे आवडे सुख गडोगणी वाढू लागे सुख गडोगणी वाढू लागे कुमार कुमार गाडी कुमार
हरिओम. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, धन्यवाद. नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधना सुलभ गोमटे, पर्युपतिष्ठे पूर्व पुण्य. विठला 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 हरि विठ्ठल. पंढरीनाथ भगवान, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, भक्त पुंजाई माते, पार्वती पते हर हर महादेव. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. महायोग पीठे तटे भीमरथा, परम पुंडरीकाय दातो मनी. समागत्य तिष्ठन्तमानन्दकं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं, जगरनिहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुर दिक्प्रदिशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम्, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. डॉक्टर वर्या, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्तिमुदारा सोपान देवा, निवृत्तिमुदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्तिमुदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुवर विमल जसु, जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देवु मोई, हरहु कलेस विकार. टाळी. जे हनुमान ज्ञान गुण सागर, जे कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुतना. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा.
नेसा हात प्रज्वल ध्वजा विराजे कांधे मोजज नेवो साधे शंकर सुवर केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया राम लखन सीता मन बसिया राम लखन सीता मन बसिया। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कार्य करणारे जगतमान्य जगद्गुरु देवमान्य संत संत मान्य संत जनमान्य संत श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा सेवेकरता निवडलेला अभंग संतांचं महत्व संतांच्या चरणाचं महत्व नाही संतांच्या चरणाने पुनीत झालेला पावन झालेला जो रजक्कन आहे त्या रजक्कनाचं महत्व सांगणारा विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांच्या चरणाचे रजकन सहज जरी लागले वासनेचे बीज जळून जाय। वासना जळते ह्यात नवल नाही तर वासनेचं बीजा सकट जळण होतं वासनेचं बीजच जळतंय। एकदा का वासनेचं बीज जळून गेलं की तुकोबाराय सांगतात मग रामनाम सहज आवडायला लागतं। जसं बीज वासनेचं सहज जळून जातं तसं रामनाम सहज आवडायला लागतं। ही शिट्टी जशी सहज वाजते ना अगदी त्या न्यायाने विठ्ठल विठ्ठल ते रामनाम आवडायला लागलं की सुख वाढायला लागतं। सुख एकदा वाढायला लागलं की मग हृदयामध्ये प्रेम दाटून येतं नैना वाटे निरई लोटायला लागतं। तुकोबाराय सांगतात हेच साधन सोपं आणि सुलभ आहे पण त्या सगळ्या गोष्टींसाठी ही सगळी साधनं प्राप्त होण्यासाठी पूर्वजन्मीचं सुकृत नाम संचित नाम पुण्य असायला पाहिजे त्याशिवाय हे घडत नाही असा या अभंगाचा धावता आशय आहे। अभंगाला विस्तृत चिंतनाला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार वक्त्याचं कर्तव्य न्यायाने परिहार सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम एक दिवसीय सोहळा त्याचं रूपांतर त्रिदिनी नाम सप्ताहामध्ये झालं। सप्ताह म्हणजे 7 3 दिवसाचा असेल तर त्रिदिनी नामजप यज्ञ किंवा त्रिदिनी सप्ताह म्हणा त्याचं रूपांतर 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये झालं। फार आनंद वाटतोय। तदनुषंगाने काल आपल्या गावाला मोठी पर्वणी होती। कर्नालचे बाबाजी आले होते त्यांचे दर्शन त्यांचं प्रवचन त्यांच्या मुखारबिंदातून आपण सर्वांनी श्रवण केलंय। त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणून नाही जमायचं त्याच्या पुढे जावं लागेल आपल्याला मणिकांचन योग किंवा हिरण्य हिरक योग म्हणावं लागेल। योगात योग स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजही आपल्याला उपलब्ध झाले त्यांचाही दर्शन सोहळा झाला। काल संध्याकाळी हरिभक्ती पारायण शिवशाहीर कल्याणजी काळे महाराजांचं कीर्तन निरूपण झालं। दिवसभर आईसाहेबांच्या चरित्रपर असलेल्या ग्रंथाचं पारायण आहे। आज सकाळी हा कार्यक्रम 3 दिवस सुरू झाल्यामुळे कमिटीने एक विचार केला। या कमिटीने विचार केला मध्यंतरी वातावरण दूषित झालं होतं कधी पाऊस पडतोय कधी ऊन येतोय कधी वारा येतोय कधी अचानक थंडी वाढते। आमचे मळ्यातळ्यातून गावातून अलीकडून पलीकडून पुनदगाव पाचेगाव नेवाशाहून येणारे वारकरी कोणाची तब्येत बिघडायला नको आज इळभर सर्वरोग निदान शिबिर होतं। शिबिराचं आयोजन केलं होतं नाही का म्हणजे कमिटीने तुम्हा लोकांची काळजी करावी तरी किती भरपूर काळजी केली। दिवसभर शिबिर झालं त्याच्यानंतर हरिपाठ झाला सकाळी पारायण झालं। आज दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प मी या ठिकाणी सादर करावं असं समस्त कमिटीच्या वतीने मला आलेली आज्ञा आणि त्या आज्ञेचा पाईक होऊन मी या ठिकाणी प्राप्त झालो। म्हणून तुम्हा उपस्थित सर्व मायबाप सज्जन श्रोत्यांच्या टाळकरी गायकवाद गुरुजनांच्या सर्वांच्या चरणारविंदी एकदा नतमस्तक होतो।
आणि विषयाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी मस्त करी पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या. ही कीर्तन सेवा शृंगारित करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य साथ लाभली ते अगदी डॉक्टर महाराज असतील, थेट कनोलीहून आलेले, त्यांच्यासोबत आलेले आमचे वकील साहेब असतील, गायनाचार्य मधुकर महाराज, तुषार महाराज, युवा कीर्तनकार परिसरातील एक कर्तव्यदक्ष नेतृत्व संदीपजी महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे शरदजी सोनवणे आहेत, नामदेव तात्या शिंदे आहेत, डॉक्टर सोपानदेव भोसले त्यांचे चिरंजीव, आमच्या नानांचे नातू. हे वारसा वाटायचं काम आहे. नातू येणं म्हणजे हा वारसा आहे, पुढे ही गरज आहे संस्काराची. हे चिलेपिले बाळगोपाळ आमचा साई माने आहे, हा ध्रुव आहे, तन्मय आहे मधुकर महाराजांचा चिरंजीव. इकडून हा उद्धव नावाचा मुलगा आहे, आजच्या कीर्तनकारांचा चिरंजीव. पुंजारी महाराज आहेत, आमचे येवले माऊली आहेत, बबननाना आहेत, संपत महाराज आहेत, मोहन बाबा आहेत, नाना आहेत. मृदंगाला साथ करणारे कीर्तनकार, गायनाचार्य, वादनाचार्य सगळे कामं ते करतात, पण एकसाथ सगळं करणं शक्य नाही म्हणून एक एक करतात. काल गायचं केलं, आज वाजवायचं केलं, असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. हार्मोनियमला साथ करणारे आमचे गणेश नाना आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आपल्याला मिळाली संतोषजी इले आहेत. मोहन बाबांचा संप्रदायामध्ये जरी वाटा मोलाचा नसला, संप्रदायात ज्ञानोबा तुकोबायाचा, एखादा म्हणेल त्याचा माझा फार मोठा वाटा आहे, नाही नाही, वाटा माणसाचा नाही कोणाचा. हे ज्ञानोबा तुकोबारायांनी लावलेलं रोपटं आहे, त्यांच्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात झालं, जसं आपल्या सप्ताहाचं झालं या सोहळ्याचं तसं. पण बाबांचं एक योगदान फार मोलाचं आहे की बाबा त्या संप्रदायाचे पाईक होऊन सेवेत राहिल्यामुळे आपल्या गावातलं हरिपाठ, या मारुती मंदिरातला, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातला हरिपाठाचा टाळ कधी बंद राहिला नाही, तिथली दिवाबत्ती कधी बंद राहिली नाही. म्हणून बाबांचं मोलाचं योगदान आहे. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. नानांच्या बाबतीमध्ये चौथी नापास का पास, पहिली. चौथी म्हणायचं कारण असं झालं, ते मला असं कळलं होतं पहिली 4 वेळा नाही का, पहिली 4 वेळा मधीच भजनात आले असं दिसतंय, पण अतिशय तोला मोलाचं संप्रदायाचं नियमबद्ध काम करतात. काल त्यांनी कीर्तनात प्रमाण दिलं. कीर्तनात प्रमाण देणं भल्याला जमत नाही, खऱ्या अर्थाने मी अजून कीर्तनात प्रमाण देत नाही, ते देतात. त्यांचं मोठं सहकार्य आहे, हे कार्य मोठं आहे. इकडून आमचे नाना आहेत, साबळे नाना विणेकराच्या भूमिकेत. आणि मी तर नानांना खरंच म्हणलं होतं, नाना तुमचा फेटा इतका सुंदर आहे, नाचा विना तुम्ही घेतला आणि कीर्तन केलं तरी चालेल बा, कीर्तनाचा विना मी घेईल. पण ते म्हणे आजच्या दिवस तुम्ही करा, परत मी करेन. तुळशी कळशीवाल्या माता भगिनी, सुंदरसे आपलं प्रेक्षेपण आपल्याला सर्वांना सगळीकडे दूरपर्यंत पाहायला मिळणार. आमचं यूट्यूब चॅनलचे आमचे सर्व हरिभक्ती परायण ऋषी विजय महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आपण उपस्थित सर्व सज्जन मायबाप सगळे सोयरे. एक राहिलं बरं का, ते चुकून राहिलं, कधी कधी होतं. आता ते वयामानाने म्हणा, नाही तर गडबडीत म्हणा, कारण वेळ झाली. अतिशय बाईंच्या जन्मस्थळावरून आलेले आदरणीय महाराज. काय परिचय आपला? बाईंचे 3रे वंशज पंडुरे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण सर्वजण एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि या कार्यक्रमासाठी पुनत गाऊन फार मोठी टीम आली, त्यांनी समजा ह्या टाळ्या त्यांच्यासाठीच होत्या. परत एकदा विठ्ठला विठ्ठला आता सर्वांचं झालंय, आता नावाचं कोणी राहिलं नाही ना, कारण कसं कीर्तन झाल्यावर मी इथंच आहे, उद्या मी परत गावात आहे, म्हणून विचारलं विठ्ठला विठ्ठला. इकडे बसलेले आमचे आप्पा आहेत, नाना आहेत. बस बस सर्वांना आता चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामधून तुकोबारायांनी आपल्याला साधूच्या संतांच्या महात्म्यांच्या चरणाच्या रजकणाचं महत्व सांगितलंय.
संत म्हणून पाहिल्यानंतर संत कोणी पाहिले असं विचारलं याचं उत्तर मला वाटतंय इथे नकारात्मक मिळेल. संत कोणी पाहिले असं विचारलं तर कोण उत्तर देणार आहे मी पाहिले म्हणून? कोणी पाहिलं संतांना? संतांच्या मालिकेचा विचार केल्यानंतर आम्हाला असं दिसून येते निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई शेख मोहम्मद सांग बोधला एकोबा तुकोबा निळोबा. निळोबा रायांपर्यंत सर्व संतांनी मान्य केलेले संत आहेत, त्याच्यानंतरचे म्हणले गेलेले संत त्या संतांना मान्य नाहीत. आपण भक्त म्हणतो म्हणून म्हणतो विठ्ठल. पण तरीही इहलोकामध्ये नरदेह घेऊन आल्याच्या नंतर संतांच्याही पेक्षा काही कमी तोला मोलाचं कार्य न करता उच्च कोटीचं कार्य ज्यांनी केलं संत पदाला पोचले म्हणून त्यांनाही आम्ही संत म्हणतो. म्हणून श्री संत शिवभक्त असंही म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आमच्या पुंजाई साहेब संतांच्या संबंधाने विचार मांडताना जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय की संतांच्या चरणाचं रजक्कन त्याचं महत्व सांगतात. मला विषयामध्ये प्रवेश करताना मला दोन मुद्दे माझ्या समोर आहेत. मृत्यू लोकावर येणारे तुम्ही आम्ही आहोत, मृत्यू लोकावर येणारे संतही आहेत आणि मृत्यू लोकावर येणारे देवही आहेत. देव इथे आले नाहीत का? काही शंका आहे का? तुम्ही फार बोलतच नाहीत, मानाय डोलवत नाही. 8:30 झाले म्हणजे तुम्हाला सवय लागली का? आज आपण थोडेसे पुढे जाणार आहोत. कमिटीचा जरी नियम असला 8:30चा तरी तुम्ही चिंता करू नका. पुन्हा सेवा नाही मिळाली चाललं, पण माझं आटोपल्याशिवाय मी सोडणार नाही. विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये सामान्य देह घेऊन आलेले तुम्ही आम्ही आहोत. मृत्यू लोकामध्ये पवित्र सुंदर देह घेऊन आलेले साधुसंत महात्मे आहेत आणि अलौकिक प्रतीचा देह घेऊन आलेले भगवंत देवय आहेत. पैकी प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे. प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे, सारखं नाहीये. इथे देव येतात, अधर्म वाढला, धर्माला ग्लानी आली, पापाचरण वाढलं, पाप वाढलं की देव इथे येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इथे अधर्म वाढला की देव येतात, पण देव येताना मात्र देव स्वतःच्या मर्जीने येत नाही. चुकीच्या गोष्टी वाढायला लागल्या, पाप वाढायला लागलं की सामान्य जन संत जन देवाचा धावा करतात, देवाला बोलवतात. असू द्या बाळासाहेब, आपण टाळी विठ्ठल विठ्ठल भजन आलं की सगळे टाळी वाजू. तुमच्या सोबत आम्ही सगळे विठ्ठल विठ्ठल भजन आलं का सगळ्यांनी टाळी वाजवायची. वाजवा विठ्ठल विठ्ठल. हो, आता विठ्ठल विठ्ठल भजन आलं का मग टाळी वाजवायची, ते गोड वाटतं. देवाला इथे बोलवावं लागतं. देवाला साधू संतांनी सामान्य जनांनी बोलवलं की देव येतो. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. देवाला बोलवावं लागतं मग देव येतो. म्हणजे देव मात्र स्वतःच्या इच्छेने येत नाही, देवाला दुसऱ्याने बोलवायचंय. म्हणजे देवाचं येणं परेच्छामध्ये आहे, देवाच्या प्रारब्ध वशामध्ये परेच्छा आहे. देवाचं येणं आहे प्रारब्ध वशामध्ये काय आहे? परेच्छा. प्रारब्ध देवाचा आहे. इथे तुम्ही आम्ही येतो. इथे म्हणजे कीर्तनाला मंडपात नाही, म्हणजे इथे येणं म्हणजे मृत्यू लोकात तुम्ही आम्ही येतो. पण तुमच्या आमच्या येण्याचंही कारण आहे, प्रयोजन ठरलेलं आहे. तुम्हाला आम्हाला इथे यावं लागतं. मागील जन्मातलं पाप आमचं काही उर्वरित शिल्लक राहिलं की इथे यावं लागतं. मागील जन्मातलं कर्म अवशेष राहिलं की इथे यावं लागतं. मागील जन्मातली वासना अवशेष राहिली की इथे यावं लागतं. आता 3 विषयाच्या अनुषंगाने मी विस्तृत जर बोलायला गेलो तर फार वेळ जाईल. आता तुम्ही काय ऐकणारे म्हणजे काय तुमचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं. प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. माऊली सांगतात हे ऐकणारे श्रोते म्हणजे सामान्य श्रोते नाही, हे भगवान साक्षात महादेव म्हणजे शिवाचे अवतार आहेत. तुम्ही फार ऐकले म्हणून विस्ताराने नाही, एक एक पुरावा देईल आणि पुढे चालेल. मग इथे येण्याचं कारण सांगितलंय. आमच्या येण्याचं कारण आहे पाप.
जन्म घेणे लागे पातकाचे मूळ, भोगणे ते फळ संचिताचे आपोलिया. आता पातकामुळे जन्माला यावं लागतं. आपण मागील जन्मातलं कदाचित पाप की वासना कर्म काहीतरी राहिलं म्हणून आलोय. या जन्मामध्ये आपलं इतकं अगणित पुण्य आहे, पाप काय आहे आपल्याला माहीतच नाही. म्हणून आपण पुन्हा या जन्माला येणार नाही, आपण देवच होणार सगळे, नाही का. दुसरं कारण सांगितलंय वासना. वासनेअभावी जन्माला यावं लागतं. जन्म घेणे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. आणि तिसरं कारण सांगितलंय कर्म. माऊलीने वर्णन केलंय, आगा कर्मे जय उरावे, तया ते सुख दुःखे फळा यावे, मनोनी भोगावया यावे देहाये का. मागील जन्मातलं जर कर्म अवशेष राहिलं तरी इथे यावं लागतंय. मागील जन्मातलं पापही राहिलं तर इथे यावं लागतंय. आणि मागील जन्मातली वासनाही राहिली तर इथे यावंही लागतंय. मग तुमचं आमचं येणं, इच्छा असो अथवा नसो, तिन्हीपैकी काही जरी अवशेष राहिलं तरी इथे येणं आहे. मग इच्छा असली तरी यायचं ना, नसली तरी यायचं. म्हणजे आपण येतो अनेच्छा प्रारब्धामध्ये. मात्र साधू संत महात्मे त्यांना परेच्छा प्रारब्ध नाहीये आणि त्यांना अनेच्छा प्रारब्ध नाहीये. साधू संत महात्म्यांचं जे प्रारब्ध आहे ते स्वयेच्छा प्रारब्ध आहे. स्वतःच्या मर्जीने येतात. इच्छा झाली की मृत्यू लोकांमध्ये येतात. आपला कार्यभाग आटोपला. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी वामा जन्मा, मृत्यूलोकी वामा जन्मा, नारायण नामे ओ जीवमुक्त, नारायण नामे ओ जीवमुक्त, नारायण अतिशय गोडगळ्याचे मधुकर महाराजांनी प्रमाण दिलं. संतांचं येणं आहे, भगवंताचं येणं आहे. परेच्छा प्रारब्धामध्ये सामान्य जीवाचं येणं आहे. अनेच्छा प्रारब्धामध्ये संत स्वतःच्या इच्छेने येतात. स्वतःच्या इच्छेने येणे आणि जाणे प्रमाण आहे महाराजांचं. आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले देवसी, बोलिले देवसी, बोलिले देवसी, बोलिले देवसी, सात भावी वर्ताया, सात भावे वर्तया, सात भावी वर्ताया, सात भावे वर्तया, हाडू दत्ताचे मार्ग, संतांचे मार्ग, साधू 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 संतांचे मार्ग, आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणासी, बोलिले देवसी, सात भावी आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठामध्ये राहणारे, वैकुंठात वास करणारे आहोत. आलो याची कारणासी, काय कारण आहे? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. भगवंताने निर्माण केलेला जो धर्म आहे ना, तो धर्म टिकून ठेवण्यासाठी साधू संत महात्मे खरे आले. धर्माचे पालना, पालन, धर्माचे पालन, धरणे पाखंड खंडन,
करण्यासाठी आम्ही आलोत, त्या धर्माचं कार्य करण्यासाठी आम्ही आलोत. मग संत या ठिकाणी आल्याच्या नंतर काही निवडून पडून काही कोणाला माणसासारखे असणारे संत ओळखायला आलेत का? संत आहेत माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नाहीत असं नाही, संत माणसाच्याच सारखे आहेत, पण तरी ओळखायला येत नाही. त्याचं कारण आहे विठ्ठल 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 संत देवाच्याही समवेत राहिले, संत संतांच्या समवेत राहिले, संत सामान्य माणसाच्याही समवेत राहिले, पण ओळखायला आले नाही. संत देवाच्या सोबत होते, संत सामान्य जीवाच्या सोबत राहिले आणि संत दुष्टाच्याही सोबत राहिले. संत दुष्टाच्या समवेत आल्याच्या नंतर, संपर्क दुष्टाचा संबंध आल्याच्या नंतर संतांनी दुष्टाला मार्गदर्शन केलं आणि संतांनी दुष्टामधला दुष्टपणा घालून टाकला, पण दुष्ट संपवला नाही. बघा आता विस्ताराने थोडा व्यत्यय येतोय. हो 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 विठ्ठल संत माणसासारखे राहिले, माणसासारखे आहेत, पण ओळखायला येत नाहीत. का बरं? माणसामध्ये राहिलेले संत माणसासारखे असून ओळखायला येत नाही. दह्याची अंगी निघे ताक लोणी, 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 चंद्र तारा सामान्य आवाज नाही, हा 75 मधला आवाज. एकदा टाळ्या वाजवा या आवाजासाठी. 77 2 वाढले, आणखी जोरात वाजवा. नका आता नका, ते मला टाळ मारतील. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी प्रमाण दिलं, बाबांनी गोड गळ्यामध्ये आपल्या स्वरबद्ध केलं. आकाशाच्या पोटी चंद्रतारांगणे, दोहीशी समान पाहू नये. त्या दोघांना समान पाहायचं नाही. पृथ्वीची या पोटी हिरागार गोटी, दोहीशी समान, दोहीशी समसाठी करू नये. तुका म्हणे तैसे कैसे, संतांनी गेलो दही आणि ताक, हिरा आणि गारगोटी, चंद्र आणि तारांगणे. तैसे कैसे मागे 3 चरणात सांगितलं. तैसे तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समान पाहुणा ये, दोहीशी समान पाहुणा ये. भजू नये, भजू संत आणि जन दोघंही सारखे आहेत, पण त्यांना तसं भजायचं नाही. कारण संत हे संतत्वाने ओळखायचे. सामान्य जीव सामान्य जीवापणाने राहतो. संत माणसांमध्ये राहून तुम्ही म्हणाल मग ओळखून येण्यासाठी काय ते यूज करतात, असं काय ते खातात,
खाण्यामध्ये बदल करतात, रूपरेषेमध्ये बदल करतात, का आपल्या मेकअप मध्ये बदल करतात, काय करतात? ज्ञानोबारायांना विचारल्यावर माऊली सांगतात, ते वर्तत दिसती देही. संतांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. देहाने वर्तन करताना दिसतात, ते वर्तत दिसती देही. परी ते देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. भगवंत सांगतात ते देहाने वर्तन करताना दिसतात, परंतु देही नाही, ते माझ्या ठाई आहेत आणि मी त्यांच्या हृदयामध्ये सदैव आहे. मग शिवभक्त पुंजाई एक वाक्य बोलून जाईल बरं का. बोललो नसतो मी, जर इथला नसतो तर, पण मी इथलाच आहे ना, मग बोलेल ना. ज्या पुंजाईला आपण पाहिलं, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, सत्य बोलायचं. किती लोकांना त्याचं महत्व असताना कळालं होतं. आज 29 वर्षानंतर हा एवढा लोट जो येतोय ना. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आहे बघा. सिंधुताई म्हणतात, महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल मरावं लागतं. हे संतांच्या बाबतीत घडलंय. ज्ञानोबाराय असताना ज्ञानोबाराय कुणाला कळाले? ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आहे तोपर्यंत कळाले का? वेडा विचारी तुका करी बडबड फार. भजन करायला लागलेले तुकोबारायांना सांगितलं लोकांनी, वेडा झालाय, अविचारी झालाय. अभंग म्हणतात, भजन म्हणतात, लोक म्हणे बडबड करतात. वेडा तुका अविचारी करी बडबड फार. ज्ञानोबारायांना सांगितलं, अरे वेडा आहे ज्ञाना, तुला काय कळतं का? ज्ञानोबारायांना म्हणे मूर्ख आहे, काही सांगतो म्हणे. अरे तुझं काय नाव ज्ञान आहे? आमच्या पखालीच्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे ना. अरे पखालीचं पाणी वाहणारा आमचा रेडा, त्याचंही नाव ज्ञान आहे म्हणे. ज्ञाना नाव ठेवल्याने का ज्ञान मिळतं का? मला तिकडे जायचं आहे, पण हळूहळू जाऊ. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं घाई करू नका. तुम्हाला भक्तिपंथाला जर पोहोचायचं असेल तर मग तुम्ही तोच मार्ग अवलंबा. कोणता? पिपिलिका मार्ग आणि विहंग मार्ग. आपल्याला सांगितलंय पिपिलिका मार्ग. पिपिलिका म्हणजे मुंगी, विहंग म्हणजे पक्षी. भक्ती करताना, भजन करताना आणि प्रपंच करताना, व्यापार व्यवहार करताना 2 मार्ग मी सांगून जाईल. तुम्ही ऐका, श्रवण करा, पटलं तर आत्मसात करा, नाही तर 10 मिनिटं थांबा. काय करायचं? काय हे तेव्हाही घडलं ना. आम्हाला सवय लागली, आम्हाला जर फार हसवलं, आमचं पोट दुखेपर्यंत की मजा वाटते. राजा मला काय ते येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांची परिभाषा आहे. तुम्हाला जायचंय ना, मग जाताना त्यांनी सांगितलंय, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, तो मार्गाचे निबळे निश्चित ढाके. जाण्याचा मार्ग सांगितलाय कसा? हळू हळू ढाळे ढाळे, असं हळू जा म्हणतात, हळूहळू जा. केतुलेनी एके वेळे, तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. त्याला जो मार्ग आहे, इप्सित मार्ग, तो गाठला जाईल, पण त्याने जाण्याची पद्धत आहे हळूहळू. हळूहळू घाई नाही करायची. माळजप करायला लागल्याच्या नंतर एकच रात्रीत एवढा पार बोटाला कळ लागेल एवढा काही जप नाही करायचा. पुण्य साचीत पदरात पडताना तिळ तिळ पुण्य पदरात पडतंय, ते तिळा तिळाने कमवायचंय. रामकृष्ण हरीचा जप सांगितलाय, मग एका दिवशी पर झांजी उस्तवर नाही करायचा. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता दळता कांडता जेविता झोपिता सर्वही कामे करता हरी बोला. आणि मग ही सवय लावा. ही सवय लागली की मग ते होईल. पिपिलिका मार्ग सांगतोय, मुंगीच्या मार्गाने जायचं. विहंग मार्ग आहे पक्षाचा मार्ग. 2 मिनिटात सांगून तिथे येतो जागेवर. ज्ञानोबारायांनी सांगितलं, एका झाडाला फळ लागलेलं आहे, त्या फळाला परिपक्व दशेला गेल्यानंतर त्या फळाचे अधिकारी खाणारे सामान्य जीव तुम्ही आम्ही आहोत. फळ खात नाहीत का आपण? फळ खातो. आंबा, बरं आंबा 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 खातोत ना आपण.
आता मला वाटतं कोणीतरी नाही नाही म्हणते, त्यांना शुगर आहे का जरा तपासा. विठला विठला. आंब्याचं फळ आपण खातो, पण आंब्याचं फळ खाणारा त्याचा अधिकारी मुंगी आहे ना. मग आंब्याचं फळ आपल्यालाही खायचंय, मग आपण कसं खाणार? त्या झाडावर जाणार आणि ते तोडून खाणार. त्याच्यासाठी पडलं झडलं, काही अपघात घडला, आघात घडला, काही धोके. ज्ञानोबारायांनी पाहिलं एका पक्षाला त्याची लहर आली, त्या आंबा परिपक्व दशेला आल्याच्या नंतर आंब्याने काही फळाला, त्या पक्षाला काही पत्र पाठवायची गरज नाही. त्या आंब्याला मोहर लागला, त्याला बार लागला, बाराचं रूपांतर त्या मोहरात आलं, त्याला फळ लागलं, कैरी झाली, कैरीची शाख झाली. आता परिपक्व दशेला सगळीकडे सुगंध दरवळायला लागला. कसा? तुम्ही इकडे राहता, तुम्हाला कळायचं नाही, तुम्हाला इकडे यावं लागेल. इकडे म्हणजे आमच्या घराकडे. तिसरा पहारा जिकडे फोडणी बसली का, हा उद्या या. विठला विठला. जसा तो सुगंध दरवळतो तसा त्या आंब्याचा सुगंध दरवळायला लागला की पक्ष्यांना काही निरोप नसतो. पक्ष्यांना लगेच कळून येतं आणि पक्षी मग तिथे येतात आणि ते फळ खातात. मग त्या पक्षाच्या पद्धतीने फळ खायचा विचार केलाय का सामान्य माणसाने? त्याने विचार केला, पक्षी आला, भरारी मारली आणि ते फळ घेतलं, खाल्लं. आता यांनी प्रयोग केला तसं खायचं, याला जमलं नाही. वेळाभावी मी बरोबर जातो. याने कृत्रिम पंख लावले. कृत्रिम पंख म्हणजे घरातले सुप घेतले, आपल्या खांद्याला बांधले, पक्षासारखे पंख हलवायला घरावर चढला आणि त्यांनी पाहिलं पक्षी आपल्या घराच्या वरवंडीवर बसला होता. इथून उडी मारली, डायरेक्ट आंब्याच्या फाटीपर्यंत गेला. हा म्हणे मी तेच करतो, पक्षाला पंख आहेत. हा घरावर गेला, पंख लावले आणि त्या सुपलीचे पंख केले ना, हलवीत हलवीत उडी मारली. त्याला वाटलं झाडावर जाईल, पाहता काय माझ्याकडे गेड दोन्ही टांगड्यात गेले. हे ज्ञानोबाराय तिथे होते. ज्ञानोबाराय म्हणे, बाबा तुला फळ खायचंय का? असा जाऊ नको. मग कसा जा? माऊलीने त्याला सांगितलं, हा विहंगम मार्ग आहे, हा पक्षांचा मार्ग आहे, आकाश मार्गे जायचं, फळ घ्यायचं. तुला जाण्यासाठीचा मार्ग आहे ना, तो पिपिलिका मार्ग आहे. मग मुंगी पाहिली होती, वारुळातून निघली, खोडावरून फाटीवर गेली, फाटीवरून छोट्या फाटीवर, छोट्या फाटीवरून दुसऱ्या फाटीवर आणि फळ लागलेल्या फाटीच्या तिथे जाऊन त्या फळाला अगदी चोच मारली त्या पक्षाने. त्या मुंगीने त्याचा आस्वाद घेतला. मुंगीलाही ते फळ मिळालं. ज्ञानोबारांनी सांगितलं, तू पक्षाच्या मार्गाने जाऊ नको, तो विहंगम मार्ग आहे, तुला जड जाईल, तू पिपिलिका मार्गाने जा. पिपिलिका म्हणजे मुंगीचा मार्ग. हळूहळू ढाळे ढाळे, हळूहळू जा, ढाळे जा. केतुलिनी एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तुझं मार्ग आहे ना, तिथपर्यंत तू निश्चित जाशील. याती नसते संशय. काही शंका घेऊ नको, संशय घेऊ नको, निश्चित जाशील. पण कसा जा? पिपिलिका मार्गाने जा. परमार्थ करत असताना, परमार्थ करताना एक मार्ग सांगितला आपल्याला, विहंगम मार्ग. प्रमाण देऊन बोले, नाही का? बोलणाऱ्याच्याकडे, बोलणारा म्हणजे गल्लीत उभा राहून नाही, व्यासपीठावरून बोलणाऱ्याच्याकडे पुरावा असावा. बोलण्याला बळता त्या पुरावा, प्रूफ, मराठीत प्रूफ. तो पुरावा जर नसेल तर ऐकणाऱ्यांनी सांगणारा इथेच पुरावा. विढला विना पुराव्याचं भाष्य इथे करावं नाही. मग त्याला पुरावा देतो मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल काही पुरावा आहे ना? बिगर पुराव्याचं नाही. संत वाङ्मय पुराव्याशिवाय नाहीच आहे. मग त्यांनी सांगितलं मुंगीच्या मार्गाने जायचं, पक्षाच्या मार्गाने जायचं. पण प्रपंच करताना सांगितलंय मुंगीच्या मार्गाने जा. आम्ही उलट केलं. आणि परमार्थ करताना सांगितलंय पक्षाच्या मार्गाने जा. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. तातडी सांगितली परमार्थाची करायला, आम्ही तातडी केली प्रपंचाची. परमार्थाची तातडी व्हायला पाहिजे. परमार्थ तातडीने करा, घाईने करा. आम्ही घाई केली, धावधुडी केली. कशाची? प्रपंचाची. प्रपंचाची धावधुडी केली. परमार्थ तातडीने का सांगितला? आता मला तुम्ही पटपट पटपट ऐकायचं. मी बोलतो जरा घाईत. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. वय वर्ष 16 नाही, 16ला तयारी होती ज्ञानोबारायांची. 16ला तयारी होती, पण तीनही भावंडांनी काही ठिकाणी उल्लेख केलाय, उसनं मागितलं विस्ताराने. ज्ञानोबारायांनी समाधीची तयारी दाखवल्यावर निवृत्तीनाथांचे 2 वर्ष, 16 आणि 2
आवाज 16 आणि 2 सोपान काकाने पुन्हा 2 वर्ष मागितले 18 आणि 2 20 मुक्ताईने पुन्हा 2 वर्ष मागितले 20 आणि 2 म्हणून ज्ञानोबारायांची समाधी इह लोकांमध्ये आपल्यामध्ये राहिली 21 वर्ष 5 महिने 3 दिवस. विठ्ठल विठ्ठल. काळ घ्यायला आला होता ज्ञानोबारायांना. काळ घ्यायला आला 16 वर्षी ज्ञानोबारायांनी सांगितलं बस दादा माझं कार्य आटोपलं, मला असं वाटतं समाधीमध्ये जावं, संजीवन समाधीत बसून घ्यावं. निवृत्तीदादांनी सांगितलं थांबा तुम्हाला अजून बरंच करायचं आहे, जीवन मुक्तांसाठी तुम्हाला अनुभवामृत करायचं आहे, योगी लोकांसाठी चांगदेव 65 करायची आहे, ज्ञानी लोकांसाठी ज्ञानेश्वरी करायची, धावपळ धडधड करणारे आमच्या दिवसभर काम करणाऱ्या काबड कष्ट करणाऱ्या सामान्य वर्गासाठी उठता बसता चालता बोलता साधना करता येईल असं हरिपाठ नावाचा 27 अभंगाचा ग्रंथ करायचा आहे. म्हणून थांबवलं. राहिलेल्या उर्वरित काळामध्ये ज्ञानोबारांनी हे सगळं कार्य केलं आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी. ज्ञानोबारांच्या समाधीचं वय 22. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन 42. 13व्या वर्षी पहिलं लग्न प्रपंचाची जबाबदारी पडली. 17व्या वर्षी दुसरं लग्न झालं. 42व्या वर्षी वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उशीर झाला. भगवंत येऊन उभे राहिले. पुष्पक विमान सज्ज केलेलं आहे. तुकोबारायांनी सांगितलं चला जायचंय. तेवढी छाती देवाची, देवाला थांबवण्याची तुकोबारायांची. संतांमध्ये तुकोबारायांनी देवाला थांबवलं आणि आपल्या पायाकडे ज्यांनी बोलवलं ते पितामह भीष्माचार्य. देवाला पायाकडे बोलवायची छाती दुसरी कोणाची आहे? तुकोबारायांनी 3 दिवस थांबवलं. तुकोबारायांनी 42 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य 38-39 वर्ष. हे जे वय आहे संतांचं आपला परमार्थ करून थांबून यह लोकाला चंद्रसूर्य असेपर्यंत कीर्ती करून गाजून द्यायचं वय आहे. आणि आमच्या परमार्थाचं वय तिथून सुरू होतंय. कुठून? हा तात्या काय म्हणले? 40-50. मला वाटतं तुम्ही थोडे कमी बोलले. मग अनुभव सांगतो. अनुभव रिटायरमेंटचं वय काय आहे? 60 आहे. बरेच महाभाग मला भेटले ते रिटायर झाल्यावर म्हणले आता आम्हाला काही करावं वाटतंय. म्हणून मी म्हणतो विठ्ठला विठ्ठला. आता रिटायर होण्याचं वय 60 वर्षाचं आहे. 60 वर्षामध्ये रिटायरमेंटच्या नंतरची मिळालेली मिळकत त्याची व्यवस्था लावता 2-5 वर्ष जातात. 65 नंतर ते इकडे येतात आणि मग 65 नंतर इकडे आल्याच्या नंतरची अवस्था काय आहे? त्या वयाला संबोधतो आपण म्हातारपण. महाराजांनी म्हातारपणचं वर्णन केलंय. मज नाही हात पाय डोळा पडले झापड करणाय बधीर झाले वाचा बोले बोबड नाकमुख गळ लागले लाळा आणि शिरपड श्वानापरी कधी झाली अवघे गर्दी हाड. हे कळलं ना तुम्हाला? तुकोबाराय सांगतात मज नाही हात पाय डोळा पडली झापड. हातपाय नाही म्हणजे हात आहे पाय आहे काही काम होत नाही. 65 मध्ये जे आहे त्यांना विचारा काय काम होतं का? आणि जर फारच काम होतं असं जर म्हणत असतील तर त्यांना म्हणा उद्या या एवढा मंडप झाडून घ्या. विठ्ठला विठ्ठला. 65 नंतर काही काम होत नाही. इंद्रिय साथ देत नाही. तुकोबाराय सांगतात मज नाही हात पाय डोळा पडली झापड. झापड पडली म्हणजे डोळ्याने दिसत नाही. एक ओवी देतो तुम्हाला पुराव्याला. तुम्ही म्हणाला आम्हाला दिसतंय. निस्ता चष्मा आहे यात नवल नाही तर जाड भिंगाचा आहे. माऊली सांगतात त्या वेळेला अवस्था अशी होती जयाचे आयुष्य दाकुटे होय. दाकुटे म्हणजे कमी. धाकटा भाऊ म्हणजे लहाना म्हणतो ना, लहान होणे. जयाचे आयुष्य दाकुटे होय बळ प्रज्ञा ही जिरोनी जाय. तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणोनी. माऊली सांगतात 65-70 मध्ये गेल्यानंतर त्याचं आयुष्य कमी झालंय. आता वाटचाल मरणाकडे आहे ना, आयुष्य कमी झालंय. माऊली म्हणतात जयाचे आयुष्य दाकुटे होय. बळ बळ म्हणजे शक्ती, प्रज्ञा म्हणजे ज्ञान बुद्धी. बळ प्रज्ञा ही जिरोनी जाय. आणि तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. शेजाऱ्याची सून पाया पडायला गेली का मग त्याला सांगावं लागतं. ते विचारतं कोण आहे? ती म्हणते मी नाही का तुमच्या शेजारणीची सून आहे, नवीनच आहे, तुमच्या पाया पडायला दर्शन करायला आले मी. तो म्हणतो हा 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 तू ये होय. हिने सांगितल्यावर कळलं. तोपर्यंत कळत नाही म्हणजे बळही नाही आणि प्रज्ञाही नाही. दुसऱ्या वेळेला
कुत्र पाय चाटून जातं तरी ते म्हणतात आता कोणाची सून आली. बळ प्रज्ञा ही जिरोनी जाय. ज्या वयामध्ये आम्ही परमार्थाला सुरुवात करतोय, मग परमार्थाचं वय आहे तरणा भाग्यवंत. माझ्या मागे तरुणपणाचा आहे परमार्थ. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हरिकीर्तनात तरुण भाग्यवंत नटून दिसतो, नाही तर मग काही खरं नाही, काही खरं नाही. ते म्हणते ते प्रमाण होतं म्हणे शपक आहे, पण डॉक्टर शपक आहे पण सांगून जातो. ते म्हणे पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. तिथे एक म्हातारं होतं मागे साथीला, ते म्हणतं पाण्यात गेला ससा. जमाना ना त्याला तरुण वयाच पाहिजे, त्या वयात होतंय. एरवी होत नाही, एरवी ते कुठेही होत नाही. मग आम्हाला मार्ग सांगताना सांगितलाय प्रपंच करताना प्रपंच सावकाश करा, त्याला करावं लागत नाही, सहज होणार आहे. परमार्थ मात्र करावा लागतो, म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं करावी तातडी परमार्थाची. परमार्थाला तातडी करायची. तातडी करत असताना ठराविक वयामध्ये ज्या त्या गोष्टी झाल्या पाहिजे, ठराविक वयातच काही गोष्टी झाल्या पाहिजे. ऐन तारुण्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करायच्यात. मग दोन गोष्टी आम्हाला कसं करणं शक्य आहे, महाराजांनी उपाय सांगितलाय. तुम्ही जे काम करतात ते काम करताना रामनामाचा जप करा, भगवंताचं भजन करा. तुमच्या घरामध्ये वृद्ध असलेले मायबाप असतील त्यांच्यावरती प्रेम करा. आईसारखी आई दिसली तिच्यावर प्रेम करा. तुकोबरायांनी सांगितलं परावी नारी माऊली समान. प्रत्येक स्त्रीचा आदर करा, स्त्रीचा आदर करा. जो जो भेटेल, ज्ञानोबरायांचा भक्तियोग सांगतोय जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पांडवा अर्जुना हा माझा भक्तियोग आहे. भक्तियोग सांगताना आपल्याला इथे सांगितलंय, ज्ञानोबरायांनी सांगितलंय, तुकोबरायांनी सांगितलंय, सकल संतांनी सांगितलंय. आम्हाला हे सगळं करत असताना शिवभक्त आमच्या संत स्वरूप असलेल्या पुंजाई माता आमच्यामध्ये राहिल्या आहे तोपर्यंत त्यांचं महत्व आम्हाला कळलं नाही. ज्यांना कळालं त्यांचं दैव बलवत्तर, ज्यांना कळालं त्यांचं दैव बलवत्तर, काहींना कळालं नाही. कारण एक सवय असते आम्हाला एखाद्या साधूची निंदा करायची. सहज त्या भर्तृहरीने निंदा केली होती एका साधूची, आली का कथा, आता नाही सांगत, पण साधूची निंदा करायची आम्हाला सवय आहे. राजा हो, या ठिकाणी प्रपंच करताना आमचं लक्ष प्रपंचात लागलंय. काही गोष्टी कमवाव्या आम्हाला वाटतं, आम्ही कमवायच्या नादी लागलो. काय काय कमवतो लिहून घ्या. नाही लिहून घ्या म्हणजे ध्यानात घ्या. तुम्हाला माहिती लिहायची काय गरज आहे, गल्लीतून चालले तरी उभं राहून विचारता येईल. त्याचा चार्ज वेगळा राहील. विठाला विठाला नाही का. तुम्हाला माहिती आहे काय, सकाळी नाही तर दुपारी, दुपारी नाही तिसरा पारा हायच इथं कुठंतरी. प्रत्येक माणसाची हाव चालली, अपेक्षा चालली प्रपंचामध्ये राहून. भगवंत भजन नाही, संत भजन नाही, भगवंताची संतांची सेवा नाही. मग काय, धन मिळवणे, धन जमवणे, पशु जमवणे, स्त्री जमवणे, लोकसमुदाय जमवणे आणि देह जपवून ठेवणे, आपल्या देहाला जपणे. एक श्लोक सांगतो मी तुम्हाला. जमवलेल्या गोष्टीमध्ये आपल्या सोबत काय काय येतंय, नेलेल्यांची यादी तुम्ही पाहून घ्या. काय, धनानी भूमोपचवाच्या गोष्टी, भार्याग्रह दारे जन स्मशाने, देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. जमवलेलं धन आतापर्यंत काय कोणी सोबत नेलंय का, नाही नेलं, धनभूमीत राहिलं. कोणी असो, किती मिळवो, अन्यायाने मिळवावं नाही. अन्यायाने अनितीने मिळवलेलं धन फक्त 10 वर्ष राहतं. 10 वर्ष आमच्याकडे राहतं. अन्याय पार्जितम धनम दर्श वर्षांनी वर्तते. 10 वर्ष ते धन आमच्या जवळ टिकून राहतं, अन्यथा आम्हाला सोडून जातं, टिकत नाही. एक तर धन सोडून जाईल, नाही तर धन जमवलेलं धनिक धनाला सोडून जाईल. अनितीने नको, नीतीने, नेमाने, इमाने, येदबारीने, स्वकष्टार्जित मिळवावं तोच ग्रासो आपुला. मग ते दिवसाचे 100 मिळण्याऐवजी 10 मिळणार. आपल्या कष्टाचं पाहिजे. धन जमवतो तिथेच राहतंय. धनाने भूमोपचवाच्या गोष्टी, गायी जमवली, पशुव प्रेम केले, गोठ्यात राहिली. भार्या
ग्रहदारे बायको अतिशय प्रेम केलं, अर्धांगिनी लग्न करून आणलं, लग्नामधल्या तांदूळांचा आघात एवढा झाला, ते वेगळे असतात लग्नातली, त्यांना तांदूळ नाही म्हणते, त्यांना अक्षदा म्हणतात. इतका फटका लागतो, डोक्यावर आल्यानंतर केसही हालत नाही, पण मेंदू आघात करतं. लग्न होऊन आलं का आईबाप लगेच दुसऱ्या खोलीत, त्या तांदळांचा प्रादुर्भाव आहे. ती बायको जिच्यासाठी अर्ध आयुष्य खर्ची करायचं ठरवलं आणि जिच्यासाठी सगळं घरदार पैसा अडका नातलग सगळे त्यागले, ती बायको जिच्या वाती प्रेम केलं ती दारापर्यंत राहते, म्हणून तिला दारा म्हणतात. दारा म्हणजे पत्नी. 25 गोष्ट भार्या ग्रहदारे जनस्मशाने, नातलग आपतेष्ट सगळे सोयरे स्मशानापर्यंत येतात. कुठपर्यंत? स्मशानापर्यंत येतात, तिथून पुढे कोण येत नाही. अग्निसवे जळे मी एकला राहती निराळी, रांडा पोरे, रांडा म्हणजे स्त्री पत्नी बायको, पोरे मुलं लेकर सगळे निराळे राहतात. जावं लागतं एकट्याला, सोबत काय येणार आहे? काय येत नाही. मग एवढ्या गोष्टी आम्ही जमवतो तर आम्हाला आमच्या देहाचाही अहंकार झाला आहे. या देहाला आम्ही किती जपतो. असं कुणाला वाटतं मी तरुण दिसू नये? नाही, मी तरुण दिसू नये हे तुम्हाला सगळ्यांना वाटतं, पण तुम्ही तरुण दिसू नये असं कोणाला वाटतं? असं वाटतं कोणाला? प्रत्येकाला वाटतं मी चिरतरुण असावं. मी म्हणजे अगदी काय चंद्रा विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला वाटतं मी तसंच राहावं, राहत नाही. या शरीराला दोष आहे, जन्माला यावं लागतं, वाढावं लागतं, वागावं लागतं, लहानचं मोठं व्हावं लागतं आणि एके दिवशी म्हातार होऊन मरावं लागतं. तो दिवसच माहित नाही म्हणून जगायचंय, तो दिवस माहित नाही. ही सगळी कमाई करत असताना आमच्या सोबत काही येत नाही. सोबत येणारा धर्म आणि अधर्म, त्याच्यापैकी सोबत येतं ते फक्त धर्म किंवा कर्म म्हणा. अग्निसवे जळे मी एकला सगळे निराळे राहतात. भार्या ग्रहदारे जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गेन कर्मानुगोगच्छती जीव एक. सोबत फक्त कर्म येणार आहे. मग कर्म करताना सत्कर्म आणि दुष्कर्म दोन कर्म आम्ही सदुदित करत असतो, आमच्याकडून घडत असतात, काही अनायासे घडतात, माहीत नाहीये. पण जर ज्या वासनेच्या अभावी आम्हाला जन्माला यावं लागतंय, त्या वासनेच्या संबंधाने विचार केल्याच्या नंतर, कर्माच्या संबंधाने विचार, पापाच्या संबंधाने विचार केल्याच्या नंतर, ते आमची वासना जर जाळायची असेल, जर कधी आम्हाला संतांच्या चरणाच्या रजकणाचा असा स्पर्श जरी झाला तरी काय होतं? अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात वासनेचे बीज जळोनी संतांच्या चरणाचा रजकण जरी आम्हाला स्पर्श करून गेला तरी वासनेचं बीज, वासना जळत नाही. वासना जर जळाली तर पुन्हा उत्पन्न होईल, पण वासनेचं बीज जळाल्यानंतर पुन्हा वासना उत्पन्न होणार नाही. याला त्याची आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. कार्यासह कारणाची आत्यंतिक निवृत्ती. एक छोटा दृष्टांत सांगतो. एखाद्या माणसाला दुर्धर व्याधी झाली, होऊ नये पण झाली,
आणि ती व्याधी दूर करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. त्याला काही गुण आला नाही. पण मग त्याने विचार केला आता आपलं जगणंच काही कामाचं नाही. पण आशा मोठी वाईट आहे. मरावं असं कोणाला वाटतं का? मरावं असं कोणाला वाटत नाही. जगावंच वाटतं दीर्घकाळ. आता त्याची मरणासन्न अवस्था आली. पण त्याला असं वाटायला लागलं त्याला असं वाटायला लागलं की मी दीर्घकाळ जगावं, मी मरूच नाही, मला काहीतरी याच्या उपाय मिळावा. पण मग त्याला एकाने उपाय सांगितला. त्याला कळून चुकलं याला जो आजार झालाय हा काही केल्या नीट न होणार आहे आणि या आजारात याचा शेवट होणार आहे, समारोप होणार आहे. मग याने विचार केला याचं दुःख दूर करण्यासाठी आपण त्याला उपाय देऊ. मग त्याने उपाय सांगितला. त्याने उपाय सांगितलं हे बघ बाबा, तुझं दुखणं घालवायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. मी तुला एक औषध देतो, एक पावडर आहे. ती पावडर पॉन्ड्स वगैरे नाही बरं का, औषधी पावडर आहे. औषधी पावडर म्हटलं का तेच येतंय तोंडापुढे बहुतेकांच्या, म्हणून खुलासा द्यावा लागतो. ते पॉन्ड्स नाही, ती पावडर कोणती आहे? औषधी पावडर आहे. ती घ्यायची दुधात. त्याला काय आहे, आमच्याकडे गोठा आहे मोठा, आमच्या शेजारी मोठा गोठा आहे, गावामध्ये भली मोठी डेअरी आहे. नाही 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 नाही, त्याला हे दूध नाही लागणार म्हणे. मग वाघिणीच्या दुधामध्ये चिमूटभर पावडर टाकली, 2 वेळा खलावली, एकदा पिऊन घेतलं की तुझा आजार गेलाच म्हणून समज. पण ऐकणारा भरला हुशार होता, चतुर होता. तो म्हणतो वा रे बाबा, तुझा विचार चांगला आहे, मला औषध सांगायचा. तू मला सांगितलं पावडर तुझ्याकडे आहे, ते वाघिणीच्या दुधात घ्यायची. म्हणजे वाघिणीच्या दुधातच का घ्यायची? तर त्याच्याशिवाय गुण येत नाही. काही औषधी काही ठराविक द्रव्यामध्ये मिसळूनच घ्याव्या लागतात, अन्यथा त्या गुणाला प्राप्त होत नाही. म्हणे बरं मग त्या वाघिणीच्या दुधात घ्यायची. तो म्हणे तुम्हाला भारी उपाय सांगितला. वाघिणीचं दूध काढायला गेलो की मी काही केले माघारी येत नाही. अरे मी जर माघारीच येत नाही तर मग तुझ्या पावडरीचा मला उपयोगच काय? म्हणजे रोगासह रोग्याची आत्यंतिक निवृत्ती. संतांच्या चरणाचं रजकण लागलं की या न्यायाने आत्यंतिक निवृत्ती होणार आहे. वासना जळणार नाही, वासना नाही जळणार. त्या वासनेचं जे बीज आहे ते बीजच जळून जाणार आहे. शिणून बागून थकून जर तुम्ही आले एखादा कार्यक्रम करून, जसे महाराज आता आले परिवारासह तसे, आणि तुम्हाला वाटीभर शेंगादाणे खायला दिले, तुम्ही खाऊन झाले, अर्धी वाटी तुमची शिल्लक राहिली. तुम्ही सांगितलं बस बाबा आता तुम्ही दिलं तेवढं मी आता ग्रहण केलं आणि आता मला नकोय, राहिलेली घेऊन जा. आमच्या माऊलीने राहिलेली वाटी घेतली आणि तिने विचार केला तसंही भुईमुग टोभायचं काम चाललंय किंवा भुईमुग पेरायचं काम चाललंय, उद्या पेरून टाकू. उद्याच्या शेंगदाण्यात ते टाकले, पेरून टाकले. आता ते उगवणार आहेत की नाहीत? उगवणार. पण आता मला तुम्हाला विचारायचंय, जिने शेंगादाणे दिले ती बाई फार हुशार होती, महाराजांची काळजी म्हणून तिने भाजून दिले होते. आता भाजल्यामुळे आता ते उतरणारच नाही. आता किती प्रयत्न केले, खत घाला तुम्ही, महादन घाला, नाही तर काय नाव आहे तो, बरेच आहेत, विठ्ठला विठ्ठला. महिनाभर जावं लागेल खत पांगवायला, मग नाव माहित होती बाकीचे नाही का. किती त्याला खत पाणी घातलं तर आता ते उगवणार नाही, कारण आता ते उगवण्याच्या प्रक्रियेच्या पलीकडे गेलेत. म्हणून आमची वासना इतर विषयाने जळून जाईल, कमी होईल, पण संतांच्या चरणाचा रजकण जरी लागला तरी ती आमची वासना मुळासह निवृत्त होईल, तिचं बीजच जळून जाईल. बीज राहणार यात काही शंका घ्यायची नाही. मग एक वाक्य बोलून जाईल, तुम्हाला पटो अथवा न पटो. ज्या अर्थी मला असं वाटतंय बरं का, असेल तर मला सांगा, आपल्या गावात असा कोणी आहे का महाभाग की ज्याने ज्याच्या पूर्वजांचं आतापर्यंत 29-30 वर्षापर्यंत पुण्यस्मरण करत आलाय? आहे का कोणी? असेल तर सांगा बरं का, म्हणजे माहित नाही म्हणून विचारतोय. आहे का कोणी? आहे का? नाहीये. मग हा सोहळा का चालला? काही संतत्व कमी आहे का? त्याच्याशिवाय हे घडत नाही, हे समजून घ्या. आईसाहेब इथे राहिल्या, इथे फिरल्या, उठल्या, बसल्या,
इथून त्यांनी आपले त्रिकाल संध्या गंगेचं स्नान केलं, भगवान शिवाची पूजा केली, जगुमाईची वारी पायी केली. त्या माऊलीचे रजक्कन इथे लागले, त्यांचे पाय इथे लागले आणि ही भूमी पावन पवित्र पुनीत झाली. म्हणून ही रस्त्याने येणारी धूळ न जाणो त्या बाईच्या पदस्पर्शाने पावन झालेले एखादा कण आम्हाला लागला तर आमचाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल एकदा का ते वासना आमची बीजा सकट जळून गेली की मग काय होतं, अभंगाच्या दुसऱ्याच्या मग राम नामे भगवंताचं नाम आवडायला लागलं की मग सुख वाढायला लागतं, हा सिद्धांत आहे. अगोदर नाम आवडलं पाहिजे, मग नाम आवडायला लागलं की मग सुख वाढायला लागतं. जे नाम आवडायला पाहिजे त्या नामाचं वर्णन केलंय. मग राम नामे उपजे आवडी, त्या राम नामाची आवड उत्पन्न झाली की मग सुख वाढायला लागतं. रामच नाव का? मला वाटतं याच्यावरती जास्त विस्तृत विश्लेषण करण्यापेक्षा सगळ्यांनी जर 22 जानेवारी डोळ्यापुढे आणली ते बरं होईल. अयोध्येची झालेली प्राणप्रतिष्ठा, रामचंद्र भगवान की जय. अतिशय सुंदरसा सोहळा आपण सर्वांनी साजरा केला. तब्बल 500 वर्षाची प्रतीक्षा आपली पूर्ण झाली. 76 लढाया करून 4 लाखापेक्षा अधिक राम भक्तांनी आपला जीव देऊन, आपलं बलिदान देऊन त्या मंदिरामध्ये भगवान प्रभूंना सुंदरस पाहिजे असं ते मंदिर मिळालं आणि त्या ठिकाणी ते विराजमान झाले. मग ते राम नामाचं इतकं गोड आहे ते नाम, हे तुकोबरायांना माहीत होतं तेव्हा, हे ज्ञानोबरायांना माहीत होतं. म्हणून शास्त्रात एक श्लोक आहे, राम नाम काय अभंगामध्ये तुकोबरायांनी घेतलं असावं कदाचित. मला वाटतं त्याला ते श्लोकाची संगती लागेल.
जसं हरिनाम आहे तसं राम आहे आणि वारकरी संप्रदायाचा तो मंत्र आहे रामकृष्ण हरी. राम म्हणताना तोंड उघडलं जातंय, आतली सगळी पापं बाहेर जातात. आणि म्हणताना तोंड बंद होतंय. शंका आहे का? म्हणून बघा, राम 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 म्हणताना तोंड उघडलं की आतली पापं बाहेर जातात आणि म्हटलं की बंद होतंय. म्हणजे राम म्हणताना आतून बाहेर गेलेली पाप पुन्हा आत येऊ नये म्हणून म्हणताना ते बंद होतंय. सुभाषितकार सांगतात, रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेश भावेन मकारोच्चार कपाटवत. त्याला कपाटवत सांगितलं. जसं सासूने कपाटातून एखादं मौल्यवान दागिना काढला आणि त्या कपाटाचं कुलूप लावून चावी आपल्या एकदा कमराला खवली का सुनबाई तिथं किती हेलपाटे घातली तरी ती कपाट उघडणार नाही. तसं राम म्हटलं की तोंड बंद होतंय, बाहेर गेलेलं पाप परत आत येत नाही. म्हणून एकदा त्या रामनामाची गोडी लागली, संगती लागली की मग सुख घडोघडी वाढायला लागतं. आणि सुख वाढायला लागलं की हृदयामध्ये प्रेम दाटून येतं, हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होतं. ही अवस्था आहे अष्टसात्विक भावाची. याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या तृतीय चरणात कंठी प्रेम दाटे नयनिर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनिर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनिर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनिर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप मग राम नाम उपाजे आवडी, मग राम नाम उपाजे आवडी. हृदये प्रगटे राम रूप, हृदये प्रगटे राम रूप, महाराजांनी वर्णन करून सांगितलं. कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे. अष्टसात्विक भाव आहेत. कंठामध्ये प्रेम दाटून येतं. कंठातच प्रेम का दाटून यायचं? परापशंती मध्यमानी वैखरी वाणी आहे. वैखरी वाणीने जे भजन चालतंय तिथपर्यंत येऊन त्याला थांबा आहे. म्हणून कंठात प्रेम दाटून येतं. भगवंताविषयी प्रीती उत्पन्न झाल्यानंतर नयने नीर लोटे अष्टसात्विक भाव झाले की मग ते रोमांच वगैरे असे अष्टसात्विक भाव आहेत, हे सगळे उत्पन्न होतात. हृदयी प्रगटे रामरूप, रामरूप हृदयामध्ये प्रगट होतंय. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होतंय. आणि हे एवढं सगळं झालं की मग त्या आनंदाला पारावार राहत नाही. एकदा सगळ्या बसलेल्या सज्जन श्रोत्यांनी हात उंचावून त्या भगवंताचं भजन करायचं आहे. आपल्याला समारोपाकडे जायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा घ्या, हात खाली घ्या. मला वाटलं नाही ना. बरोबर. कंठामध्ये प्रेम दाटून आल्याच्या नंतर
अंगाला रोमांच उभे राहतात, नयनातून अश्रुधारा वाहू लागतात. ही सगळी अवस्था विठ्ठल विठ्ठल आता मात्र यथामती यथावकाश. एक भाव सांगतो आणि थांबून घेतो. तुकोबारायांनी जे साधन सांगितलंय ते साधन काय आहे? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, पण साधन सुलभ आणि गोमट कोणतं आहे? संत हे साधन नाहीये. आजच्या अभंगाचं संतांचे चरणही साधन नाहीये. तुका म्हणे साधन संत चरण रज सुलभ गोमटे. साधन कोणतं आहे? सुलभ आणि गोमट. संत नाही, संतांचे चरण नाही. आज महत्व तुकोबारांनी संतांच्या चरणाच्या रजकलाला दिलंय. तुका म्हणे साधन चरण रज, संत चरण रज सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. यासाठी आपल्या पूर्वजन्मीचं पुण्य संचित सुकृत जर बलवत्तर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने मागे आपण चिंतनात ऐकल्या तशा घडतील, याच्यात काही शंका घ्यायची नाही. आणि ते घडवण्यासाठी 29 वर्षापूर्वी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी या न्यायाने आमच्या आईसाहेब आपलं सर्व जीवन समर्पित केलं. एक गार्गीचं चरित्र आहे, विस्ताराने मला सांगून वेळ घ्यायची नाही. आयुष्यभर स्त्रीमधली ब्रह्मचारी होऊन राहिली, पण देह ठेवायच्या वेळेला दुर्धर व्याधी झाली. दुर्धर व्याधी झाली आणि वैद्यांना बोलवलं. तोपर्यंत अजाणतेपणे सुद्धा एखाद्या परपुरुषाचा स्पर्शच माहित नाही, स्पर्श माहित नाही. आणि ज्या वेळेला तिचं नाडी परीक्षण वैद्यांनी केलं त्यावेळेला तिच्या अंतःकरणामध्ये एक काम उत्पन्न झाला आणि तिच्या मनामध्ये विचार आला, हा पुरुषाचा स्पर्श इतकाही आनंद देणारा असतोय हे मला वेळेत कळलं असतं तर. एवढ्या कारणावरून तिला अधोगतीला जावं लागलं. दैव आमचं बलवत्तर, शोधूनही सापडणार नाही, पण स्त्री असलेली साध्वी बालब्रह्मचारी पुंजाई आम्हाला इथे प्राप्त झाली. हे आमचं लय मोठं सुकृत पूर्वजन्माचं. झालेली सेवा इथेच अखिल कोट ब्रह्मांड पंढरीश परमात्मा शिवभक्त पुंजाई माते चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते आधी की सरते करूनही घ्यावे तो मग ते विनोद असेल. जे चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा माझ्या बुद्धीचा दोष. बाबा वेळ आपण थोडा अतिरेक केलाय. कमिटी काही बोलली नाही म्हणून काय ती हे आटोपल्या मला मागे येणार आहेत म्हणजे वाढायच्या मदतीला. बरं बाकी काय नाही, तुम्ही तसं काय मनात आणू नका. पंक्ती धरून तुम्ही अगदी जोरात तडाखाच लावायचा. मी त्यांच्यासोबत जाणार आहे सहकार्याला. हा आपल्याला जर कोणाला आईंच्या चरित्राचा ग्रंथ पाहिजे असेल तर या ठिकाणी आता लगेच उपलब्ध आहे आणि उद्या दिवसभर आपण तो टेबल इथे मांडून ठेवणार आहोत. आणखी उद्याच्या सूचना काय आहे त्या सविस्तर मिळतील. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदय प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. असा अभंग सेवेकरता घेतलेला होता. जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा. जे योग्य आहे ते गुरुवाऱ्यांचं साधू संत महात्म्यांचं शिवभक्त पुंजाई मातेच्या कृपाशीर्वादाने मला प्राप्त झालं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. संतांचा निरोप पोहोचवण्याचं काम केलं. यात माझं काही नाही. सेवेला इथेच पूर्ण विराम. काही सूचना होतील तोपर्यंत कोणी जागा सोडायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आपल्या गावामध्ये काल जो एक सोहळा